लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला, बरोबर. 8वा हप्ता जमा झाला, त्यानंतर 9वा हप्ता देखील जमा झाला, म्हणजे तुम्हाला 3000 रुपये मिळाले. आता परत पुन्हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे. 10वा हप्त्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू. आणि किती पैसे? 2100 रुपये. 2100 रुपये थेट बहिणींच्या खात्यात. सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि बघा, 2100 रुपये संदर्भात निर्णय होत नव्हता. 2100 रुपये संदर्भात निर्णय होत नव्हता. तुम्ही भरपूर जण टेन्शन घेत होते की 2100 रुपये मिळतील की नाही. अखेर आज अपडेट आली आणि 2100 रुपये संदर्भात निर्णय झालेला आहे. 2100 रुपये संदर्भात देण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे. आता थेट 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू. याबद्दल आपण जी अपडेट आज रोजी आलेली आहे ती अपडेट आपण बघणार आहोत. तसेच आज रोजीच्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या आहेत, त्या टॉप बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला मग सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. तर माझ्या माता बहिणींनो, आता जी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे ना, सर्वात मोठी खुशखबर आहे. ही अपडेट अजून तुम्हाला कोणीच दिली नाही. सर्वप्रथम मीच तुम्हाला ही अपडेट देत आहे. बघा, माहिती काय आहे, नीटपणे ही माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. बघा, तुम्हाला 3000 रुपये मिळाले, बरोबर. 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि हे जे 3000 रुपये आहेत हे 2 हप्त्याचे पैसे आहेत. 2 हप्ते कसे? एक तुम्हाला 9वा हप्ता मिळाला होता, 1 मिनटं, पहिले 8वा हप्ता मिळाला होता, 8वा हप्ता तुम्हाला मिळाला होता, त्यानंतर 9वा हप्ता तुम्हाला मिळाला. या 2 हप्त्याचे पैसे आहेत 3000 रुपये, 1500, बरोबर. कारण 8व्या हप्त्याला तर भरपूर उशीर झाला होता, परंतु थोडी तांत्रिक अडचण कारणामुळे थोडा उशीर झाला होता. परंतु अखेर 8वा हप्ता आलाच. 7 मार्च रोजी 8वा हप्ता जमा झाला आणि 9वा हप्ता 12 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. हे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुमच्या खात्यात पैसे येऊन गेले. आता यापुढे काय, याच्या पुढे आता ज्या पुढील अपडेट आहेत त्या पुढील अपडेट पण समजून घेणं फार गरजेचं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत काय महत्त्वाचे निर्णय आहेत, काय नवीन अपडेट आलेले आहेत आज रोजी, तर सर्व अपडेट आपण बघणार आहोत. आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप अपडेट आहेत, त्या टॉप अपडेट देखील याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि बघा, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. 2100 रुपये मिळणार. आता 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आलेले आहे ती अपडेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. महत्त्वाची अपडेट आहे 2100 रुपये संदर्भात. आणि लाडक्या बहिणींनो, जो 10वा हप्ता आहे त्याबद्दल अपडेट आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सर्व नीटपणे समजून मी सांगतो की काय काय अपडेट आहेत आणि काय काय माहिती आहे. ओके, तर सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आलेले आहेत. तर हे पैसे जरी आले नसतील तर थोडं वेट तुम्हाला काही बहिणींना करावं लागणार आहे. कारण काही बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं नसेल, तर त्यामुळे त्यांना पैसे आले नसतील. तर ते पहिले आधार कार्ड तुम्ही बँकेशी लिंक करा. तुमचं बँक कुठलं पण असू द्या, खातं कोणत्या पण बँकेचं असू द्या, फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. ओके, तेवढं काम करून घ्या, मग तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत. चला, जे अपडेट आहेत त्या अपडेट आपण आता बघूया. तर लाडक्या बहिणींनो, अपडेट काय आलेले आहेत, महत्त्वाची माहिती काय आहे, चला त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगतो. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण 2100 रुपये संदर्भात अपडेट आलेला आहे. 2100 रुपये संदर्भात अपडेट आला आहे, त्यामुळे ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. अजून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील बघणार आहोत. चला मग आता आपण सुरुवात करूया. आणि
काय काय महत्त्वाचे अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण इथे आता जाणून घेणार आहोत. चला मग आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. हे बघा, महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयाचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाच्या अनुदानाचा विचार सुरू आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आताच आलेली आहे. बरं, ही अपडेट आताच आलेली आहे, त्यामुळे ही अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. बघा, निवडणुकीच्या पहिले काय सांगण्यात आलं होतं की आम्ही महायुती सरकारने सांगितलं होतं लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. पुढे चालून आम्ही 2100 रुपये देऊ असं सरकारने सांगितलं होतं. परंतु निवडणूक संपल्यानंतर 1500 प्रमाणेच पैसे आले. त्यामुळे भरपूर जण टेन्शन घेत होते, भरपूर महिला टेन्शन घेत होत्या की 1500 रुपये झाले, 2100 रुपये देण्याचा निर्णय झाला, तर मग काय झालं. बघा, महायुती सरकार जे बोलताना ते करून दाखवतो. आता लाडकी बहीण योजना सुरू केली, 1500 प्रमाणे तुम्हाला पैसे येत आहेत. आता नुकतेच 3000 रुपये जमा झाले. आता 2100 रुपये द्यायचा वादा केला होता तो पूर्ण होणार आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बघा, त्या संदर्भात जो विचार आहे तो सुरू झालेला आहे. विचार सुरू आहे आणि लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे. आणि 10वा हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो. आता पुढील अपडेट समजून घेणं फार गरजेचे आहे. चला पुढील अपडेट आता समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, बघा, तुम्हाला 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यावरती विचार चालू आहे. लवकरच त्या संदर्भात खुशखबर आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघा, निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष आहेत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निश्चितच लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. बघा, 5 वर्ष आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. पुढील 5 वर्ष सरकार आहे. 5 वर्षात केव्हा पण निर्णय होऊ शकतो 2100 रुपये देण्यासंदर्भात. अचानकपणे कोणत्याही दिवशी या संदर्भात निर्णय येईल की या महिन्यापासून आता आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं निर्णय होऊ शकतो. अजून बघा, 2100 रुपये संदर्भात निर्णय होणारच आहे ते तर झालं. परंतु एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, अजून छाननी प्रक्रिया चालू आहे, पडताळणी चालू आहे. बरं, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत. अपात्र का होत आहेत तुम्हाला माहीत आहे. निकष 4 चाकी वाहन असेल तर आता योजनेतून बाहेर काढलं जात आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही योजनेतून बाहेर काढलं जात आहे. सरकारी नोकरी असो, आयकरदाता असो, ओके, या गोष्टी पाहिल्या जात आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत आता. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे देतील. ज्या बहिणी अपात्र आहेत, या योजनेत बसत नाही, त्यांना पैसे काही मिळणार नाही. ओके, हे तुम्हाला समजलं. ठीक आहे, पुढे बघा. आता नवीन अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासाला गती. हे बघा, आता नवीन अर्थसंकल्पात काय काय महत्त्वाचे निर्णय आहेत. बघा, विकासाला गती मिळणार आहे. रस्ते असो, बंदरे असो आणि विमानतळाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. बघा, रस्त्यांचं काम होणार आहे. बंदरे असो, विमानतळ असो, यासाठी मोठी गुंतवणूक होणार आहे. वर्ल्ड बँक असो, एशियन बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक केली जाईल. आगामी 20 वर्षाचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. बघा, पुढील 20 वर्षाचे जे नियोजन असो त्यानुसार सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघा. आता महिला सशक्तीकरणासाठी लखपती दीदी योजना. हे बघा, महिला सशक्तीकरणासाठी आता कोणकोणत्या योजना आल्या आहेत त्याबद्दल पण थोडक्यात इथे माहिती दिली आहे. त्यानंतर आपण सर्व टॉप अपडेट बघणार आहोत. तर बघा, महिला सशक्तीकरणासाठी लखपती दीदी योजना. हे बघा, लखपती दीदी योजना लाडक्या बहिणींसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी
राज्य सरकार लखपती दीदी संकल्पना राबवत असून आतापर्यंत 23 लाख महिलांना याचा लाभ झाला आहे। पुढील टप्प्यात 24 लाख महिलांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे। बघा, लखपती दीदी योजनामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे। आतापर्यंत 23 लाख महिलांना याचा लाभ झाला आहे। पुढील टप्प्यात अजून 24 लाख महिलांना यात समाविष्ट करण्याचा उद्देश आहे आणि पुढे जाऊन ते केलं जाणार आहे। पुढे बघा, अजून महत्त्वाची अपडेट, सर्व टॉप अपडेट आहेत आज रोजीच्या। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती पुढे महत्त्वाची आहे। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे बाकीच्या बातम्या तुम्हाला समजत नाही, बाकीचे अपडेट तुम्हाला समजत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, आपण सर्व अपडेट नीटपणे समजून घेणार आहोत। पुढे बघा, आता कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना। हे बघा, शेती क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। जलयुक्त शिवार आणि नदी जोड प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। बघा, तर हे भरीव निधी असो उपलब्ध, तर हे जे आहे कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्राला देखील चालना दिली जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, 10वा हप्ता संदर्भात पण आपण माहिती बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल। तुम्ही काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही, त्यामुळे तुम्हाला समजत नाही। तर 10वा हप्ता आणि 2100 रुपये संदर्भात आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 10वा हप्ता, पुढील महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक जबरदस्त अपडेट आहे, ती अपडेट आपण बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला आपण पुढे ती माहिती बघूया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये आहे। तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। याच व्हिडिओमध्ये सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी 10वा हप्ता संदर्भात काय अपडेट आहे, ती अपडेट पण सांगतो। पहिले ही माहिती समजून घ्या। हे बघा, राज्यातील आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक वाढीला चालना। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता 7 लाख कोटींवर पोहोचला आहे। उद्योग वाढीला मदत करणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्र स्टार्टअप आणि विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे। जीएसटी संकल्पनात महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वर असून आगामी काळातही ही वाढ कायम राहील असा सरकारचा विश्वास आहे। ओके, तर बघा, 2100 रुपये देण्यासंदर्भात पण निर्णय घेण्यात आला। तर त्याबद्दल 2100 रुपये संदर्भात निर्णय असा घेण्यात आलेला आहे। बघा, 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार, हा तुमच्याजवळ एक सवाल आणि एक तुमचा प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींना बघा, 2100 रुपये जे आहेत ते पुढे चालून भेटणारच आहेत, काही काळजी करू नका। लवकरच याचा निर्णय होईल, लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे आणि कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये दिले जातील त्याबद्दल अपडेट येणारच आहे। सध्या त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही, परंतु भविष्यात पुढे निर्णय होणार आहे। पुढे सरकार 5 वर्ष आहे, 5 वर्षात सरकार केव्हा पण अचानकपणे निर्णय घेईल आणि तुम्हाला 2100 रुपये देईल। ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट होती। आणि जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता तुम्हाला, हे बघा एक मिनटं, 10वा जो हप्ता असणार आहे तो 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे। परंतु आता सध्या तरी तो हप्ता सुरू झालेला नाही। आतापर्यंत तुम्हाला 3000 रुपये मिळाले आहेत, 1500। 8वा हप्ता आणि 9वा हप्त्याचे पैसे आले। 10वा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला पुढे भेटणार आहे। त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगून टाकेल, काही टेन्शन घेऊ नका। ओके लाडक्या बहिणींनो, तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलं। चला, आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप महत्त्वाच्या बातम्या अपडेट, आपण त्या अपडेट आता जाणून घेऊया, समजून घेऊया। कारण सर्व टॉप बातम्या आहेत आता महत्त्वाच्या, त्या टॉप बातम्या बघणे फार गरजेचे आहे। चला, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त टॉप बातम्या आहेत आणि तुमच्यासाठी ही माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। अपडेट तुमच्यासाठी आहेत, टॉप बातम्या तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे एक एक अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत, एक एक टॉप बातमी आपण इथे जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। चला मग, कोणकोणत्या टॉप बातम्या आलेल्या आहेत, टॉप अपडेट आलेल्या आहेत, त्या अपडेट आपण इथे समजून घेऊया।
तर पहिली जी अपडेट आहे, पहिली अपडेट तुमच्या समोर आहे. पहिली जी बातमी आहे बघा, पहिली अपडेट, पहिली बातमी. जिल्ह्यात 686 अंगणवाडी मदतनीस तर 68 सेविकांच्या पदाची भरती. बघा, अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे, अंगणवाडी मदतनीसांची भरती होणार आहे. बघा, मदतनीस किती आहेत? मदतनीस आहेत 686 आणि सेविका 68 साठी भरती होणार आहे. बघा, पालघर जिल्ह्यातील अपडेट आहे. पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून ही रिक्त पदे मार्च अखेरपर्यंत भरली जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बघा, मार्च अखेरपर्यंत सर्व पदे भरली जाणार आहेत. अंगणवाडी सेविकाची आणि मदतनीसांची पदे, संपूर्ण पदे पालघर जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत भरली जाणार आहेत. याबद्दल शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुढे बघा, अनुषंगाने पालघर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका पदासाठी 686 आणि मदतनीस पदासाठी 68 रिक्त पदे उपलब्ध आहेत. त्या जिल्ह्यात मंजूर सेविका पदे 3357 इतकी असून कार्यरत सेविका 3289 आहेत. तर मंजूर मदतनीस पदे 3357, कार्यरत मदतनीस 2676 आहेत. ओके, तर बघा, इथे मदतनीस आणि सेविकांची, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची जी भरती आहे ती होणार आहे. हे बघा, अंगणवाडी सेविकांची जी पदे आहेत ती 68 आहेत आणि अंगणवाडी मदतनीसांची पदे 686 पदे आहेत. तर ही पालघर जिल्ह्यातील पदे आहेत. तर मार्च अखेरपर्यंत ही संपूर्ण पदे भरली जाणार आहेत. आलं लक्षात? तर ही पहिली अपडेट तुम्हाला समजली, पहिली बातमी तुम्हाला समजली. चला आता दुसरी बातमी आपण बघूया. दुसरी बातमी तुम्ही बघू शकता, सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट आहे. होळीनंतर सोन्याला झळाळी. बघा, सोन्याचं भाव संदर्भात अपडेट आहे. होळीनंतर सोन्याला झळाळी. आता 10 ग्रॅम खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? का वाढतोय भाव? हे संपूर्ण या अपडेटमध्ये आपण समजून घेणार आहोत. बघा, होळीनंतर सोन्याचा भाव आता किती गेलेला आहे, कमी झालेला आहे की वाढलेला आहे, हे आता तुम्हाला समजून जाणार आहे. चला त्याबद्दल मी अपडेट सांगतो तुम्हाला. बघा, सोन्या चांदीचे दागिने म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण आहे, पण भविष्यात सोन्याचे दागिने घेणे म्हणजे दिवा स्वप्न वाटणार आहे. कारण सोन्याची वाटचाल आता 1 लाखांच्या टप्प्याकडे चालली आहे. बघा, दिवसेंदिवस आपण बघत आहोत सोन्याचा जो काही भाव आहे ना, तो वाढतच चाललेला आहे. भरपूर भाव वाढत चाललेला आहे सोन्याचा आणि आपण दिवसेंदिवस बघतच आहोत. सोन्याचा जो काही भाव आहे तो आता होळीनंतर सोन्याला झळाळी. तर सोन्याचा भाव आता होळीनंतर किती झालेला आहे? 10 ग्रॅम खरेदी करण्यासाठी किती पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याविषयी ते अपडेट आहे. ती अपडेट आता बघणार आहोत आपण. हे बघा, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात चढ उतार पाहायला मिळत होते, पण होळीनंतर सोन्या चांदीने किमतीच्या बाबत नवा विक्रम नोंदवला आहे. देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्याने 88,310, बघा 88,310 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे. बघा, इथे सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. तर सोन्याचा भाव होळीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती झालेला आहे? 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 88,310 रुपये. 10 ग्रॅम, पुन्हा सांगतो, 10 ग्रॅम सोन्याचा भाव, पुन्हा सांगतो, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 88,310 रुपये झालेला आहे. तर बघा, होळीनंतर सोन्याचा भाव वाढलेला आहे, ते चित्र आपल्याला इथे दिसत आहे. तर होळीनंतर सोन्याला झळाळी आणि 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत? तर 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 10 ग्रॅमसाठी 88,310 रुपये मोजावे लागणार आहेत. ओके, तर एक सर्वात महत्त्वाची अपडेट होती, सर्वात मोठी बातमी होती. सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि आता पुढे चालून
सोने दागिने घेणे म्हणजे एक दिवा स्वप्न राहील, एक स्वप्न राहील सोनं घेणं म्हणजे, कारण दिवसेंदिवस भावच वाढत आहे ना. आता सोनं घेणं बघा दिवा स्वप्न होणार आहे. तर ठीक आहे, ही अपडेट पण आपण बघितली. चला पुढील जी अपडेट आहे, पुढील अपडेट आपण आता बघणार आहोत. पुढील अपडेट काय आहे ती पुढील अपडेट समजून घेऊया. चला आता आपण पुढील बातमी जाणून घेऊया. पुढील महत्त्वाची जी बातमी आहे ती आपण इथे समजून घेणार आहोत. तर तिसरी बातमी आहे, तिसरी बातमी आपण बघणार आहोत इथे आता. तिसरी बातमी, तिसरी मोठी अपडेट. तर बघा, ग्रामीण भागातील महिलांचे पुन्हा चुलीकडेच लक्ष, सरपण गोळा करण्याची लगबग. बघा आता घरगुती गॅस सिलेंडरची सातत्याने दरवाढ होत आहे. बघा जे गॅस सिलेंडरची किंमत आहे ती सातत्याने दरवाढ त्यामध्ये देखील होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडरचे वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरातील सिलेंडर जास्त दिवस चालावा म्हणून शेतावर माड रानावर फिरून जळणासाठी, हे बघा जळणासाठी सरपण गोळा करण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. ही देखील मोठी अपडेट आहे, मोठी बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 811 रुपयांवर पोहोचली असून त्यामध्ये अतिरिक्त गाडी भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे सिलेंडरचा खर्च 1000वर पोहोचला आहे. अशा स्थितीत गॅस सिलेंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा चुलीचा आधार घेत आहेत. सरपण गोळा करण्यासाठी गावातील महिला वन शेतामध्ये भटकंती करताना तालुक्यातील गावागावात दिसत आहे. बघा काही ठिकाणी, काही गावात आता ज्या महिला आहेत त्या सरपण गोळा करत आहेत. जे सरपण असतं ना, सरपण जाळण्यासाठी सरपण गोळा करत आहे. कारण गॅस सिलेंडरची किंमत वाढलेली आहे, त्यामुळे एवढं त्यांना परवडत नाही. त्यामुळे काही महिला इथे सरपण गोळा करत आहेत. ठीक आहे, ही देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती, त्यामुळे ही अपडेट मी तुम्हाला देऊन टाकली. या महत्त्वाच्या अपडेट होत्या, टॉप अपडेट, त्या अपडेट मी तुम्हाला सांगितल्या. तर बघा महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जे सामान्य लोक आहेत, सामान्य जनता आहे त्रस्त होत आहेत, टेन्शन येत आहेत. कारण जे वाढ आहे ती वाढ देखील होत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूमध्ये वाढ होत आहेत. तर महागाईमुळे जे गोरगरीब नागरिक आहेत महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे थोडी महागाई देखील शासनाने कमी करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, आपण हे अपडेट बघितली आणि सर्व ज्या टॉप अपडेट होत्या, आजच्या टॉप अपडेट सर्व अपडेट आपण बघितलेल्या आहेत. तर या महत्त्वाच्या अपडेट होत्या. सोन्याचा भाव देखील आपण जाणून घेतला. त्यानंतर जी भरती होती अंगणवाडी सेविकांची आणि मदतनीसांची, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती संदर्भात अपडेट मी तुम्हाला सांगितली. आणि 21 रुपये कधी भेटणार, लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण सर्व माहिती बघितली. 21 रुपये संदर्भात अपडेट बघितली, 10वा हप्ता संदर्भात माहिती बघितली. सर्व अपडेट आपण बघितलेले आहेत. तर रोज ज्या अपडेट येतात, लाडकी बहीण असो किंवा इतर मोठ्या अपडेट असो, मोठ्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तुम्हाला सर्व अपडेट मी देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली तरी योजना असो, त्या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि बघा जो 10वा हप्ता आहे ना, आता 10वा हप्ता पुढे सुरू होईलच, परंतु त्या संदर्भात अजून काही अपडेट आलेलं नाही. 10वा हप्ता जेव्हा सुरू होईल त्या संदर्भात जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती देऊन टाकेल. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि डेली आपले रोज व्हिडिओ येत असतात, ज्या रोजच्या चालू घडामोडी असो किंवा रोजच्या ज्या काही टॉप बातम्या असतात त्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. ज्या कामाच्या बातम्या असतात, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या असतात, त्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि ज्या काही मी बातम्या तुम्हाला सांगतो मध्ये, त्या बातम्या देखील समजून घेत चला, जाणून घेत चला. कारण त्या बातम्या देखील तुमच्यासाठी असतात, महत्त्वाच्या बातम्या असतात. म्हणजे ज्या दिवशीच्या त्या बातम्या असतात, रोज आलेल्या ज्या बातम्या असतात, त्याच दिवस मी तुम्हाला बातमी सांगत असतो. कारण त्या बातम्या तुम्हाला समजणे, जाणून घेणे, ती माहिती तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे असते. ओके,
ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण संपूर्ण अपडेट आज रोजीच्या बघितलेल्या आहेत. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली तरी योजना असो किंवा मोठ्या बातम्या असो, सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवर मिळणार आहे. चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.